पार्टी उल्हासनगरचे एकूण 37 नगरसेवक इथे गट स्थापनासाठी कोकण भवनात आलेले आहे आणि मला विश्वास आहे की आमचे जे लोक सगळे निवडून आलेले आहे ते लोक उल्हासनगर महानगरपालिकासाठी चांगल्यापैकी काम करणार आहे आणि पूर्णपणे आम्ही एकत्र आहोत आणि आपण इथे सगळे माध्यमांचे समोर मी सांगतो आहे की महायुतीचा महापौर होणार आहे आणि आम्हाला नक्की आहे की उल्हासनगरचा नंदनवन आम्ही नक्की करू। महापौर पदासाठी गटनेता पदासाठी आमचे भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष श्री राजेश वद्र्या यांनी आम्ही एक मतांनी गटनेता म्हणून निवड केलेला आहे आणि राजेश वद्र्या सोबत आहे आपले हे गटनेता म्हणून ह्यांची निवड झालेली आहे एकमताने आणि आज त्यांच्या विधिवत आपण इथे स्थापन करतो गटनेता पद। महायुती म्हणून तुम्ही निवडणूक लढलेले आहात, मग महापौर जे असेल महापौर पद कशा पद्धतीने असेल? 2.5 वर्षासाठी असेल की कसं आहे की महायुती म्हणून आम्ही नाही लढवलेलो आहो, आम्ही एकटे लढवलेले आहो, पण सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणजे सर्वात मोठी पार्टी भारतीय जनता पार्टी 37 सीट आहे, बहुमतापेक्षा 3 कमी आहे, पण असं पक्षश्रेष्ठींनी ठरवलेलं आहे की जे काही महापौर होणार आहे सगळे महायुतीचे होणार आहे म्हणून त्या अनुषंगाने आम्ही इथे हे आपल्यासमोर विधान करतोय। शिवसेनेचे काही फोडाफोडी झालेली आहे, साई पक्षाचे पण काही फोडाफोडी झालेली आहे, त्या पार्श्वभूमीवर भाजपचे काय संकेत असणार आहे? कसं आहे की शिवसेना पक्षाचा आणि भारतीय जनता पार्टीचा फोडाफोडी झाली आहे की नाही ह्याचा मला माहीत नाही आहे, पण 37 आम्हाला होती, 36 त्यांना होती, बाकी 4-5 नगरसेवकच होते म्हणून बहुतांशपैकी महायुतीने आपली जागा जिंकलेली आहे, तर मला असं वाटत नाही काही फोडाफोडी झालेली आहे। बोलणी झाली नाही, ते वरिष्ठ स्तरावर बोलणी होणार आहे आणि जसं वरिष्ठ आपला आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही पुढचा निर्णय घेणार आहोत।